तर आपण बनवतोय स्पॅनिश ऑमलेट। हे नॉर्मल ऑमलेटपेक्षा खूप वेगळं ऑमलेट आहे बरं का। तर 2 उकडलेले बटाटे घ्यायचेत, बटाटे उकडून घ्यायचे, त्याच्यावरचं साल काढून घ्यायचे आणि त्याला असं जाडसर आकारामध्ये कापून घ्यायचे। तर तुम्हाला जर हे मी 2च घेतले कारण मी 2 लोकांसाठीच बनवतोय। तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर ते प्रमाण जे आहे ना ते वाढवून घ्या तुम्ही, जे पण रेसिपीला लागणार आहे ते। ठीक आहे, आता एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा, त्याला असा लांबसर कापून घ्यायचा आहे, स्लाइसमध्ये स्लाइस मारून घ्यायचे, त्याचे थोडेसे जाडसर ठेवा, एकदम पातळ नका करू बरं का। आता एका पॅनमध्ये हे कांदे मस्त फ्राय करून घ्यायचेत, एक थोडेसे लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचे त्याला, एक जाळत नका बसू त्याला, नाही तर पूर्ण कडवट लागेल ते स्पॅनिश ऑमलेट खायला। फार ते 1 मिनिट फक्त आपल्याला त्याला एक परतून घ्यायचं आहे याच्या पॅनमध्ये। हे बघा ते लाईट ब्राऊन झालेलं आहे, याला काढून घ्यायचं। ही कन्सिस्टन्सी पाहिजे बरं का आपल्याला। आता एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला ना 2 अंडी फोडून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर 4 अंडे घ्या, 6 अंडे घ्या, तुमच्यावर आहे। आणि त्याला व्यवस्थित फेटायचं आहे बरं का, कारण हे पिवळं अंड्याचं जे पिवळं आहे जर्दी आणि व्हाईट ते पूर्ण एकत्रित झालं पाहिजे। 2 मिनटं लागले तरी चालतील, पण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या। त्याच्यात उकडलेले बटाटे टाकायचे आणि आपला फ्राय केलेला कांदा टाकायचा आहे। हे दाणेदार वाटलेलं थोडंसं चिमूटभर काळं मिरं त्याच्यात टाकून घ्यायचे, व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचे। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। मी ऑलिव्ह ऑइल घेतोय म्हणून थोडंसं जास्त ठेवतोय, तुम्ही नॉर्मल ऑइल घेणार असाल तर थोडंसं कमी ठेवा। त्याच्यामध्ये आता हे बॅटर जे आपलं स्पॅनिश ऑमलेटचं हे टाकून घ्यायचं आहे, त्याला आता मस्त पसरून घ्यायचं आहे सगळ्या पॅनमध्ये व्यवस्थित। आता झाकण ठेवून त्याला एक 6 ते 7 मिनिटं अत्यंत कमी आचेवर त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा आता 6-7 मिनिटं झाले, मस्त फ्राय झालेलं आहे खालून। आता त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि ते पलटून घ्यायचे, कारण आपल्याला दुसऱ्या बाजूने पण त्याला शिजवायचं आहे। आता ते दुसरी बाजू त्या पॅनमध्ये टाकून द्यायची अशा रीतीने। आता दुसऱ्या बाजूने पण त्याला एक 2-3 मिनिटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे। हे बघा हे स्पॅनिश ऑमलेट आपलं खाण्यासाठी रेडी आहे। याला कट करून बघू आपण। खूप मस्त रेसिपी मित्रांनो, लाईट आहे, ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला ज्याच्यात खायची त्याच्यात खाऊ शकता। हे बघा एक नंबर असं स्पॅनिश ऑमलेट आहे, खूप फ्लफी आणि इतकं जबरदस्त लागतं ना। तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी नाशिकचा शेफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।